सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यानं आता मुंबई नवी मुंबईसह ठाण्यामध्ये सीएनजी पुरवठ्यावर मोठा परिणाम झालाय। गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाला आणि त्याचा परिणाम संपूर्ण सीएनजी पुरवठ्यावर झालाय। तेव्हा सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, बस आणि खासगी वाहनांना या टंचाईचा मोठा फटका बसतोय। घरगुती पीएनजी ग्राहकांना मात्र कोणत्याही व्यत्ययाशिवाय गॅसचा पुरवठा सुरू राहणार आहे असं सांगितलंय। काल दुपारपासून मुंबईतील सीएनजीचा पुरवठा ठप्प झालेला आहे। सध्या मी बांद्रे परिसरात आहेत। आपल्यासोबत काही रिक्षा चालक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं म्हणणं आहे ते काल रात्रीपासून हम लोग रात के 2 बजे से लाइन लगाए मैडम, अभी तक हम लोग को गैस मिला नहीं। अभी हमारे सुबह में स्कूल के बच्चे हैं, उनको धंधा करना नहीं है, बिजनेस नहीं करना है, हमको सिर्फ बच्चों लोग को स्कूल छोड़ना और लेके आना है। इसके वजह से हम लोग को तकलीफ है सर। बोले थे कि सुबह चालू होएगा 8 बजे के टाइम पे, अभी 8 बज के अभी 9 भी बज गए, अभी तक चालू नहीं हुआ। तिकडे महानगर पंप ते चालू आहे, फक्त प्रायव्हेट सीएनजीचे पंप ते सगळं बंद आहे। ते हा प्रॉब्लेम म्हणजे सगळं बंद होला पाहिजे ना, ते महानगर कशाला चालू आहे? ते तिथे माणसं त्रास आहे, उभा सकाळ 5 वाजून उभं आहे, रात्री 2 वाजता गॅस पण नाही घरी जायला, काय करायला लागेल ना गव्हर्नमेंट। महानगर कशाला चालू आहे? मला माझ्या उत्तर हे आहे, कम बंद म्हणजे सगळं बंद पाहिजे ना। कॅमेरामॅन कांचन सोनवणेसह प्रतीक्षा वंजुरे, सारथी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।